मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक. मुंडे बहीण भावांवर आरोप करत दिला मोठा इशारा. मुंडे बहीण भावांकडून मला धमक्या येत आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर पंकजा मुंडे यांनी कोणीतरी बोलतं त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान जरांगे पाटील आणि पंकजा मुंडेच्या वादाला सुरुवात ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झाली होती. जरांगे पाटील आणि मुंडे बहीण भाऊ यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठून पडली आणि कशी पडली आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे सिद्धार्थ आणि सत्तांतर या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीडच्या मुंडे बहीण भावांवर जरांगे पाटलांनी हल्लाबोल केला आहे. मुंडे बहीण भाऊ समाजाला फूस लावून धमक्या देत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. यानंतर जरांगे पाटलांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला होता. उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला येऊ नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तर वर्षभरात मी जरांगे पाटलांचं नावच नाही घेतलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांना देखील धारेवर धरलंय. तसंच विधानसभा निवडणुकीत मराठा नेत्यांचं नाव घेऊन पाडायला लावणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. जरांगे आणि आमचं कोणतंही भांडण नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. मराठा आरक्षणावरूनही जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याचा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी दिलाय. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेत 288 मतदारसंघात उमेदवार देणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी मुंडे बहीण भावांवर आरोप करत हल्लाबोल केला आहे. दरम्यान आडवे आल्यास बघून घेण्याचा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी दिलाय. या प्रकरणात आता काय काय घडामोडी घडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.